वणी तालुक्यातील सोनापूर इथं वनजमिनीवर शेती करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला आहे। शेतकऱ्यांना बेदखल करू नये या मागणीसाठी भाकपच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। वणी तालुक्यातील मौजा सोनपूर इथं गेल्या 30 वर्षांपासून वनजमिनीवर शेती करून उपजीविका करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एल्गार पुकारला। भाकपचे नेते कॉम्रेड अनिल हेपट, अनिल घाटे आणि मोकेश्वर कुंटलवार यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन सादर केलं। संबंधित शेतकरी अनेक वर्षांपासून या जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचं इतर कोणतंही साधन नाही। अशा परिस्थितीत त्यांना हटवण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय। शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टानं पडीत आणि उजाड जमीन शेतीयोग्य बनवली। त्यांच्या शेतीमुळे परिसरातील उत्पादनातही वाढ झाली आहे। यामुळे या शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत विस्थापित करू नये आणि त्यांना शेतीचा हक्क कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला।